तेलगुटे जे आहेत ते काम करत होते आणि आज तुम्ही तुमच्यावर आज भाजपामध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे. नाही, भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब हे आपली घोडदौड या महाराष्ट्रामध्ये संघटनात्मक जी बांधणी आहे तिच्यासाठी जे करतायत त्याच्यावरती विश्वास ठेवून प्रकाशजी तेलगोटे जे डोंबिवलीचे उभाटाचे शहर प्रमुख आहेत यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. मी त्यांचं खूप खूप स्वागत करतो. भारतीय जनता पार्टी हा एक परिवार आहे आणि या परिवारामध्ये मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. पुढच्या काळामध्ये संघटनात्मक कामांसाठी प्रकाश तेलगोटे हे संघटनेसाठी आमच्यासाठी एक चांगली ॲसेट ठरतील असं मला वाटतं. त्याचबरोबर आपण बघितलं असेल तर गेल्या काळामध्ये डोंबिवली पश्चिमचे शहर प्रमुख जे होते निवडणुकीच्या काळामध्ये उबाटाचे त्यांनी देखील ओमनाथ नाटेकरनी आमच्याकडे प्रवेश केला. ते निवडून आले, नगरसेवक झाले. प्रकाशजी तेलगोटे आज पश्चिमचे शहर प्रमुख आहेत, ते देखील आले. असे असंख्य अजून उबाटाचे जे कार्यकर्ते आहेत ते येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब आणि आम्ही त्यांच्या प्रवेशासाठी आम्ही आता प्रयत्न करतोय आणि लवकरच आपण बघाल मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाची रांग लागेल असं आम्हाला वाटतं आणि येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी कल्याण डोंबिवलीमध्ये पूर्णपणे मजबूत करण्याचं काम आमच्याकडनं होईल. प्रदेशाध्यक्ष साहेब ठरवतील. आता निर्णय झालाय ना, एकामेकाचे प्रवेश करून घ्यायचे नाही म्हणून आम्ही थांबलोय सध्या. पण जर वेळ आली इलेक्शन दरम्यान असं झालेलं आपण वेळ आली तर बघा आमच्याकडे जो येईल त्याचं आम्ही स्वागतच करू. चांगल्या कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये नेहमी स्वागतच आहे आणि येत्या काळामध्ये ठरेल, पक्षाच्या नेतृत्व ठरवेल की काय करायचं. धन्यवाद.